10वीची परीक्षा 10 मिनिटेच बाकी अन आजोबांचं निधन. रस्त्यात रडणाऱ्या मुलीला पोलिसांनी पाहिलं अन असं काही केलं की मुलगी आनंदाने हसू लागली. का होतंय त्या पोलिसांचं सर्वत्र कौतुक? नेमकं काय घडलं होतं त्या रस्त्यावर? सकाळची वेळ होती. शहर नेहमीसारखं गजबजलेलं, गाड्यांची वर्दळ, हॉर्नचे आवाज, लोकांची घाई. पण या सगळ्या गोंधळात रस्त्याच्या कडेला एक दृश्य होतं जे कुणाचंही लक्ष वेधून घेईल. शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी, डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर भीती, ती इकडे तिकडे पाहत होती, कुणाला तरी थांबवत होती. पण तिचा आवाज गाड्यांच्या आवाजात हरवून जात होता. आज तिच्यासाठी फार महत्वाचा दिवस होता. 10वीची परीक्षा, आयुष्याला वळण देणारा दिवस. पण नियतीने जणू आज तिची परीक्षा घेतली होती. घरात आजोबांचं निधन झालं होतं. शोक, गोंधळ, डोळ्यात अश्रू, त्यातच परीक्षा केंद्रावर पोहोचायची घाई. ती एकटीच निघाली, मनात एकच विचार, कसंही करून परीक्षा द्यायची. पण रस्ता चुकला, घड्याळाकडे पाहिलं, फक्त 10 मिनिटे बाकी. भीती वाढत चालली, डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. रस्त्यात उभी राहून ती मदत मागत होती, पण कुणी थांबत नव्हतं. तेवढ्यात त्या रस्त्यावर गस्त घालत असलेली एक पोलीस गाडी थांबली. पोलीस अधिकाऱ्याचं लक्ष त्या रडणाऱ्या मुलीकडे गेलं. सामान्यात लोक पुढे निघून जातात सामान्यतः, पण इथे तसं झालं नाही. त्या अधिकाऱ्याने गाडी थांबवली, तिच्याशी बोलला, तिचं रडणं ऐकलं आणि काही सेकंदात परिस्थिती समजून घेतली. ती 10वीची परीक्षा देण्यासाठी निघाली होती. आजोबांचं निधन झालं होतं. रस्ता चुकला होता. वेळ हातातून निसटत चालली होती आणि त्या क्षणी एक निर्णय घेतला गेला. सायरन वाजली, गाडी वेगाने पुढे निघाली. रस्त्यावरचे सगळे अडथळे मागे पडत गेले. ट्रॅफिक थांबलं, लोक पाहत राहिले आणि शेवटच्या क्षणी ती मुलगी परीक्षा केंद्राच्या गेटपर्यंत पोहोचली. घड्याळात पाहिलं तर अवघे काही मिनिटे उरलेली. ती गाडीमधून उतरली. डोळ्यात अजूनही पाणी होतं, पण यावेळी ते भीतीचं नव्हतं तर कृतज्ञतेचं. ही घटना कोलकात्यात घडली. त्या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे सौविक चक्रवर्ती. हावडा बीच ट्रॅफिक गार्डमध्ये ड्युटीवर असलेला हा अधिकारी त्या दिवशी एका विद्यार्थिनीसाठी देवदूत ठरला. कोलकाता पोलिसांनी ही गोष्ट फेसबुकवर शेअर केली. फोटो व्हायरल झाला. हजारो लाईक्स, हजारो शेअर्स आणि असंख्य कमेंट्स. लोक म्हणाले, हेच खरे पोलीस. अजूनही माणुसकी जिवंत आहे. आपण अनेकदा पोलिसांवर टीका करतो, पण अशा क्षणी लक्षात येतं की संकटाच्या वेळी सर्वात आधी धावून येणारे हेच असतात. 10वीची परीक्षा, 10 मिनिटांचा अवधी आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा माणुसकीचा निर्णय. म्हणूनच आज देशभरात या पोलिसांचं कौतुक होत आहे.